श्री स्वामी समर्थ. आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत. गौरी आगमनाची कथा. गणेश उत्सवाच्या दिवसात माता पार्वती गौरीच्या रूपाने आपल्या घरी येतात. ही परंपरा खूप जुनी आणि मंगलकारक आहे. ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत गौरी आगमनाची कथा. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करत होते. एकदा पार्वती मातेने शंकरांना विचारले, नाथ, पृथ्वीवरील स्त्रिया माझे स्मरण करतात, माझ्यावर प्रेम करतात, पण त्यांना सहजपणे माझे दर्शन मिळत नाही. जर मी त्यांच्या घरी गेले तर त्यांना पूजनाचा लाभ होईल ना? तेव्हा महादेव हसून म्हणाले, गौरी, तुझ्या मनातील भावना अतिशय पवित्र आहे. तू दरवर्षी भाद्रपद महिन्यात पृथ्वीवर जा. स्त्रिया तुला घरात बोलवतील, तुझं पूजन करतील, त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. असं म्हणून भगवान शंकरांनी पार्वती मातेच्या पृथ्वीवर येण्यास अनुमती दिली. त्याच वेळी पृथ्वीवर एक गरीब पण धर्मनिष्ठ ब्राह्मण आणि त्याची पतिव्रता पत्नी राहत होते. दाम्पत्य खूप गरिबीने दिवस काढत होतं. घरात सोनं चांदी नव्हतं, धान्य नव्हतं, पण त्यांच्या स्त्रीच्या मनात देवीवर अपार श्रद्धा होती. ती रोज म्हणायची, हे जगतमाते, माझ्या घरी एकदा तरी आगमन कर. माझ्याकडे वैभव नाही, पण तुझ्यासाठी श्रद्धा आणि प्रेम पुरेपूर आहे. आणि बघा काय घडलं. भाद्रपद महिन्यात गौरी माता पृथ्वीवर आल्या. त्यांनी त्या गरीब स्त्रीची प्रार्थना ऐकली आणि तिच्या घरी थांबायचं ठरवलं. गौरी माता घरात आल्यावर ती स्त्री आनंदाने डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माते, माझ्या घरी सोनं नाही, रेशीम नाही, पण माझं मन तुझ्या चरणी अर्पण आहे. ही फुलं, ही अक्षता, ही साधीशी ओटी तुला अर्पण करते, त्याचा स्वीकार कर. तिने जेवढं शक्य तेवढं गौरीचे पूजन केले. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, पाने आणि अंतःकरणातील अपार प्रेम गौरी माता तिच्या भक्तीने प्रसन्न झाल्या. वत्से, तू वैभवाने नाही तर भक्तीने माझं स्वागत केलं आहेस. त्यामुळे आजपासून तुझ्या घरी दारिद्र्य राहणार नाही. तुझ्या घरात धन, धान्य, ऐश्वर आणि सौंदर्य नांदेल. त्या क्षणापासून त्या दाम्पत्याचं जीवन बदललं. घरात सुख, समृद्धी, आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. सर्व लोक म्हणू लागले, ज्याच्या घरी गौरीचे आगमन होते तेथे लक्ष्मीचा वास असतो. त्या दिवसापासून परंपरा सुरू झाली. भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पासोबत गौरी माता घराघरात येतात. स्त्रिया त्यांच्या स्वागतासाठी फळं, फुलं, वस्त्र, साड्या, दागदागिने, ओटी भरतात. गौरी 2 दिवस, 3 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस ठेवून नंतर विसर्जन करतात. गौरी म्हणजे समृद्धीची देवी, सौंदर्याची देवी, मंगलकारतेची देवी. म्हणूनच आजही प्रत्येक घरात गौरीचे स्वागत भक्तिभावाने केले जाते. ज्या घरात श्रद्धा आणि प्रेमाने गौरीचे पूजन केले जाते तिथे दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊन सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते.
धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर आणि मंगलमय जीवन देणारी श्री लक्ष्मी माता की जय. गणपतीबरोबर घराघरात आगमन करून मंगल घडवणारी श्री महालक्ष्मी माता की जय. आज आपण सर्वांनी गौरी आगमनाची कथा ऐकली. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये महालक्ष्मी माता की जय लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय लक्ष्मी माता की. श्री स्वामी समर्थ.